हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर इथे बघू शकता मैत्रिणींनो, आपण चौरंगाचं आसन बनवलेलं आहे आणि असंच आसन जर तुम्हाला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप एकदम सावकाश स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। तर इथे बघू शकता एकदम घरातले जे आपण शिवत नाही ब्लाउज पीस एखाद्या साड्यांमधले रेग्युलरच्या, तर त्या साड्यांमधले ब्लाउज पीस पासून सुद्धा आपण अशा क्रिएटिविटी आयडियाज बनवू शकतो। तर हे ब्लाउज पीस पडून राहण्यापेक्षा याचा असा छानसा उपयोग आज आपल्याला करायचा आहे। तर इथे बघू शकता मी एक लाल कलरचं ब्लाउज पीस घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर चॉईस करू शकता कॉन्ट्रास्टमध्ये वगैरे। तर हे बघा, ही अशी घडी घालून घेतलेली आहे 4 पदरी आणि एकावर एक टाकून घेतलेली आहे आणि आता मी ही मोजून घ्यायची आहे। आपल्याला ही जी उंची आहे तर ती मोजून घेणार आहे। तर उंची मोजून घेतल्याच्या नंतर हे बघा अशा प्रकारे पूर्ण उंची त्यातून फोल्ड करायचं, म्हणजे अर्धा अर्धा इकडं अर्धा आणि इकडं अर्धा करून घेते, म्हणजे 2-2 म्हणजे आपल्याला याच्या पट्ट्या तयार करून घ्यायच्यात एकाच मापाच्या। हे बघा अशा प्रकारे ठेवून मी हे लांबमध्येच कटिंग करून घेते। तर अशाच प्रकारचं तुम्हाला पण कटिंग करून घ्यायचं आहे। एका ब्लाउज पीसमध्ये 4 असे तुकडे निघतात लांब लांब, तर ते फ्रिल बनवतो आपण त्याच प्रकारे। आता हे वरचा जो भाग होता त्यातून लांबचीच पट्टी होती, त्यातून मी मध्यावरून असा कट मारून घेते, म्हणजे 2 वेगवेगळे पार्ट तयार होतात। तर अशा प्रकारे 2 पार्ट तयार केले। आता हे पार्ट मी एकमेकांना जोडून घेणार आहे। 4ही पार्ट आता जोडून घ्यायचे, म्हणजे एकदम लांब अशी आपल्याला पट्टी तयार करून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता लाल कलरचं कापड आहे त्यामुळे, आणि दोन्ही साइड एवढं उलट आणि सुलट एवढं नाही। तर तुमचं जर उलट सुलट असेल तर अगोदर ते बघून घ्यायचं आहे। आणि हे बघा अशा प्रकारे एक लांब अशी पट्टी फ्रिलसाठी आपल्याला जॉईंट करून तयार करायची आहे। तर घरात असलेल्या कपड्यांचा इतका छान असा उपयोग करू शकतो आपण। या अगोदर सुद्धा मी बरेच छोट्या छोट्या कपड्यांपासून वगैरे ब्लाउज पीसपासून वेगवेगळे आयडियाज मी दाखवलेले आहेत, त्याची वेगळी प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती बनवलेली आहे। तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही वेळात वेळ काढून तुमच्या वेळेनुसार ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता आणि घरात बसल्या बसल्या तुम्ही तुमचं मनोरंजन म्हणा करू शकता, आणि शिवाय असे वेगवेगळे आयडिया पण करून रियूजमध्ये आपण हे ब्लाउज पीस आणू शकता। आता हे बघा इथून तिथून पट्टी आपण तयार केलेली आहे, त्या पट्टीला आपण खालच्या बाजूने हे बघा असं डबल एकदम छोटंसं असं फोल्ड करून घ्यायचं आहे। तर आता ही सगळी पट्टी आपल्याला एकदम फोल्ड करून घ्यायची आहे। तुम्हाला जर इथं लेस वगैरे लावायची असेल फ्रिलवाली वगैरे, आता सध्या मार्केटमध्ये बरेचसे लेस मिळतात, तर त्या लेस लावायच्या असतील तर ती लेससुद्धा खालच्या बाजूने तुम्ही इथं अटॅच करू शकता। परंतु मी लेस वगैरे लावणार नाही, कारण जो वरचा पार्ट आहे माझा तर तो मी तिथे थोडासा डिझायनर घेतलेला आहे। तुमचं जर सगळं प्लेन असेल तर तुम्ही खालच्या बाजूला लेस अटॅच करू शकता। तर एकदम सावकाश सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा, खूप सावकाश व्हिडिओ बनवलेला आहे, कारण नवीन जरी असाल तुम्ही घरच्या घरी फक्त टिपा जरी मारता येत असतील तरी तुम्हाला हे चौरंगाचं आसन तुम्ही बनवू शकता। तर सगळी टिप मी इथे मारून घेतलेली आहे। आता याच्यानंतर आपल्याला जो आपण वरती पार्ट वापरणार आहोत तो पार्ट मी इथे घेतलेला आहे। तर हा पार्ट माझा थोडासा डिझायनर आहे। तर तुम्हाला चौरंगाचं तुमच्या माप घ्यायचं आहे। 16x16 असतो, कुणाचा 18x18 असतो, कुणाचं 14x14 12 प्रत्येकाच्या चौरंगाचं माप वेगळं असतं। आता इथं माझं जे चौरंग आहे तर तो 16x16चा आहे। तर आपल्याला 16x16 म्हणजे रुंदी 16 आणि उंची 16 अशा प्रकारचं आपल्याला माप घ्यायचं आहे आणि असा चौकोन काढून घ्यायचा आहे। तर मी इथे डिझायनर कापड वापरलेलं आहे। तुमच्याकडे असेल डिझायनर तर तुम्ही वापरू शकता, किंवा या ठिकाणी तुम्ही वेल्वेटचं किंवा खणाचं कापडसुद्धा वापरू शकता। जर प्लेन कापड असेल तुमच्याकडे घरात प्लेन ब्लाउज पीस तर ते सुद्धा वापरून त्याच्यावरती तुम्ही स्वस्तिक म्हणा किंवा ओम म्हणा असं तुम्ही काढू शकताय। तर आता इथे बघा मी डिझायनर कापड पण इथे तयार करून घेतलेला आहे। तर याच्यानंतर बघा आता हे डिझायनर कापड जे आहे चौकोनी 16x16चं, तर याच्यावरती बघा आपण जी पट्टी तयार करून घेतलेली होती ती पट्टी जी आहे तर ती हे बघा अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायची आहे उलट बाजूने, म्हणजे जी आपण कापड घेतले ते सुलट ठेवायचं आणि जी पट्टी फ्रिलसाठी घेतलेली आहे ती उलट ठेवायची, म्हणजे वरच्या बाजूने आपला हात जो आहे त्या बाजूने उलट आली पाहिजे।
तर तशा बाजूने ठेवून हे बघा आपल्याला अशा छोट्या छोट्या अर्ध्या इंचाच्या प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत। तर एकदम सावकाश तुम्ही प्लेट्स मारून घेऊ शकता। जर तुम्हाला डायरेक्ट कापड घेऊन अशा प्रकारे प्लेट्स मारता येत नसेल तर तुम्ही अगोदर सगळ्या कापडाच्या प्लेट्स छोट्या छोट्या मारून घ्यायच्या आहेत आणि नंतर हे कापड जे आहे तर ते प्लेट्स मारलेलं फ्रिल केलेलं नंतर तुम्ही अटॅच करू शकता। तर इथे बघा दोन साइडचं फ्रिल अटॅच करून झालेलं आहे। आता इकडे मी दाखवते अशा प्रकारे फ्रिल अटॅच करून घ्यायचं आहे। तर कोपऱ्यावरती म्हणजे जे कोणे असतात तर त्या कोण्यावरती आल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, तर इथे 4 कोपरे आहेत तर चारही कोपऱ्याला अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे, म्हणजे तिथं सुद्धा फिनिशिंग आपलं एकदम छान आलं पाहिजे। तर हे बघा छोटे छोटे मी अर्ध्या इंचाच्या प्लेट्स मारून घेते, तयार करून घेते आणि हे बघा कोपऱ्यावरती आल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, दाब सुई आतमध्ये ठेवायची कपड्यावरती आणि दाब उचलून घ्यायचा आहे आणि हे बघा अशा प्रकारे परत दाब खाली ठेवून नंतर अशा प्रकारे छोट्या छोट्या टिपा म्हणजे प्लेट्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला। तर हे झालं आपलं टिपा मारून। तर पूर्ण आपल्याला असंच टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि आपलं चौरंगाचं आसन बऱ्यापैकी अर्ध तयार झालेलं आहे। तर इथपर्यंत जर तुम्हाला आलं तर याच्या पुढचं तर काहीही अवघड नाही, फक्त व्हिडिओ व्यवस्थित पहा, कुठेही स्किप करू नका। आणि आपल्या चॅनलवरती मैत्रिणींनो तुम्ही जर नवीन असाल, असेच छान छान कंटेंट तुम्हाला पाहायला आवडत असतील, व्हिडिओज आवडत असतील, तुम्हाला ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग जर पाहायची असेल, शिकायचं असेल घरी बसून, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल। तर बघा आता आपण संपूर्ण फ्रिल तयार झालेली आहे आणि सगळी फ्रिल मी आतल्या बाजूने टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती जे आपला अस्तर जे आपण तयार करून घेतलेलं होतं तर ते अस्तर सुद्धा तुम्ही कुठलेही ब्लाउज पीसचं वापरू शकता। तर सगळं हे फ्रिल मी आतमध्ये टाकून हे बघा सगळे जिथून आपण फ्रिल तयार केलेली होती तिथून आपण हे अस्तर अशा प्रकारे अटॅच करून घेणार आहोत। तर तीनही बाजूला अटॅच करणार आहे मी, चौथ्या बाजूला अर्ध्यावरती अटॅच करणार, म्हणजे अर्ध्यावरती म्हणजे एक 3 इंच सोडायचं आहे गॅप आपल्याला। मी तुम्हाला पुढे दाखवतेच, व्हिडिओमध्ये बघा, बोलण्यापेक्षा आणखी व्हिडिओमध्ये बघितल्यावर एकदम छान असं लक्षात राहतं। तर त्यामुळे व्हिडिओ बघत चला, कुठेही स्किप करत नका जाऊ। तर हे बघा 2 बाजू झालेल्या आहेत, तिसरी बाजू आणि व्यवस्थित जे आपल्या फ्रिल आहे आतली तर ती फ्रिल जी व्यवस्थित अशी सेट करतच आपल्याला टिपा मारून घ्यायची आहेत। आता ही 3 बाजू झालेल्या आहेत, चौथी बाजू इकडे बघा मी किती सोडते, एक 3 इंचावरती सोडलं तरी चालेल, 3-4 इंचावरती जरी सोडलं तरीही चालेल। हे बघा मी अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे आणि एवढं सोडलं त्यातून हे बघा हे आता सगळं बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे आपण सगळं बाहेर काढून घ्यायचे, सगळे चारही कोपरे जे आहेत ते आपले कोणे व्यवस्थित फ्रिल आपोआप ओढलं की जे आहेत ते आपले कोपरे जे आहेत ते जशाल तसे निघून जातात। तर त्याच्यानंतर तुम्ही इथं टिपही मारू शकता किंवा खुलेही सोडू शकता। आता ही जी टिप मारायचं राहिलेलं होतं तर ती तिथं आपल्याला हे बघा अशा प्रकारे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे। तर इथं फोल्ड करून आपण टिप मारत असताना राहिलेल्या 3-4ही भागाला आता पूर्ण दाब टिप येणार आहे आणि सगळीकडे अशी दाब टिप मारून आपल्याला घ्यायची आहे। तर हे बघा अशा प्रकारे मी सगळीकडे आता दाब टिप मारून घेते आणि आपलं इथं आता चौरंगाचं जे आसन आहे तर ते कंप्लीट झालेलं आहे मैत्रिणींनो। तर या अगोदर सुद्धा जो आपण मी वन पीस बनवलेला होता ब्लाऊजचे, खूप छान तुम्ही व्हिडिओजला प्रतिसाद देताय। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना असा उपयोग होईल आपल्या घरात असलेल्या ब्लाऊज पीसांचा। आणि बघू शकता खूप सुंदर असं चौरंगाचं आसन दिसतंय। तर इथे तुम्ही प्लेन कापड वापरून इथे स्वस्तिक ओम काढू शकताय, मी इथे डिझायनर वापरलेला आहे। तर खूप सुंदर असं दिसतं, असलेल्या घरातल्या कापडापासून तयार झालेला आहे। तर चला तर मग वेळात वेळ काढून तुम्ही हा सगळा माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या अगोदर खूप खूप मनापासून धन्यवाद। तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।